महाराष्ट्राला मिळणार 40,000 कोटीचा नवीन एक्सप्रेसवे। महाराष्ट्राला भविष्यात आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे। यामुळे देशातील रस्त्याचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे। मुंबई ते बेंगलोर हा नवा एक्सप्रेसवे विकसित होणार आहे। या नव्या एक्सप्रेसवेमुळे मुंबई ते बेंगळुरू प्रवास अवघ्या 6 तासात शक्य होईल असा दावा सुद्धा केला जात आहे। नव्याने घोषित करण्यात आलेल्या या एक्सप्रेसवेची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे। हा नवीन एक्सप्रेसवे NHAI कडून विकसित होणार असून हा 12 लेनचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे राहणार आहे। हा नवीन एक्सप्रेसवे NHAI कडून विकसित होणार असून हा 14 लेनचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे राहणार आहे। हा नवा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे। या नव्या प्रस्तावित एक्सप्रेसवेची सुरुवात ही पुणे रिंग रोडवरून होईल। कंजाळे या गावातून या नव्या एक्सप्रेसवेची सुरुवात होणार आहे आणि पुढे मग हा एक्सप्रेसवे पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाईल। कर्नाटक राज्यातील बेलगावी, बागलकोट, गडक, कोप्पळ, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर, बेंगळुरू ग्रामीण या भागातून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून शेवटी हा महामार्ग बेंगळुरू शहरात जाणार आहे।